नमस्कार मित्रांनो. निक्षयच्या मोबाईल ॲपवर संशयित असलेल्या ज्या आपण केसेस 2025 साली नोंदवल्या होत्या, प्रिझम्प्टिव्ह केसेस, तर त्या 2025च्या केसेसला क्लोज करून पुन्हा नव्याने आपल्याला कशा पद्धतीने त्यांना आपल्याला नवीन एपिसोड क्रिएट करायचा आहे, न्यू एपिसोड क्रिएट करून त्यांना एक्सरेसाठी कशा पद्धतीने पाठवायचं, ती प्रोसिजर मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम आपण लॉग इन करून घेऊया. साइन इन केलं आपण. साइन इन केल्यानंतर हा असा इंटरफेस जेव्हा दिसतो त्यावेळेला सर्च पेशंट म्हणजे मधला जो आयकॉन आहे त्याला आयकॉनला का आपण क्लिक करू. त्याच्यामध्ये वरती सर्चमध्ये आपल्याकडे जे निक्षय आय डी आहेत सगळ्या रुग्णांची जी मागची जी आपली निक्षय आय डी आपल्याकडे आहे की ज्यावेळेला आपण स्पुटमसाठी पाठवलं होतं, तर त्यापैकी निक्षय आय डी असलेल्या एका रुग्णाचं मी एका संशयिताचं मी त्या ठिकाणी आता सर्च करतो. हे सर्चमध्ये त्याचं नाव आल्यानंतर आपण इथे उजव्या हाताला जे निळ्या रंगामध्ये जो चौकोन आहे तिथे टेस्ट लिहिलेला आहे, त्या टेस्टला आपण क्लिक केलं. नंतर खाली उजव्या हाताला बघा प्लसचं चिन्ह आहे केशरी रंगामध्ये, त्याला क्लिक करायचं. त्यानंतर रिझन फॉर टेस्टिंगमध्ये जायचं, त्याला आपण TB स्क्रीनिंग करू. आणि खालचे जे दोन जे दिसतात आहे आपल्याला ऑप्शन, तर त्याच्यामध्ये टाईप ऑफ केस म्हणजे जे धिस फील्ड रिक्वायर्ड म्हणजे लाल रंगामध्ये जे दिसत आहेत तेवढे दोन अक्षरांचं, तर तेवढ्या रेड कलरच्या त्या दोन पर्यायांनाच आपल्याला भरायचं आहे. ते आहे टाईप ऑफ केस. न्यू आपण टाकू. त्यानंतर टेस्ट टाईप एक्सरे आपण टाकू. मग नेक्स्ट करायचं खाली उजव्या हाताला. आता बघा टेस्टिंग लॅब आपली कोणती आहे, GH खामगाव, जनरल हॉस्पिटल खामगाव, म्हणून GH आपण टाईप केलं की त्या ठिकाणी जनरल हॉस्पिटल खामगाव येऊन जाते. त्याच्या खाली बघा रिझल्ट ॲव्हेलेबल, तर त्याच्यात प्रेझेंट करायचं आहे आपल्याला, ॲबसेंट नाही. आणि मग नेक्स्टमध्ये आपण गेलो. आता पुढच्या पेजवरती काय आलं, डेट रिपोर्टेड. मागच्या वर्षी आपण ज्या दरम्यान आपण हे सगळी तपासणी आपली झालेली होती, मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये साधारण आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान ही तपासणी आपण केलेली आहे. तर त्यावेळेला हे आपले नॉर्मल असलेले पेशंट आहेत, जरी संशयित होते परंतु ते नॉर्मल होते. म्हणून आपण नोव्हेंबर किंवा डिसेंबरमधली जी तारीख आहे त्यांची टेस्टिंग संपल्याची, तर ती तारीख आपण त्या ठिकाणी नॉर्मल आल्याची तारीख देऊ. आपलं साधारण उदाहरणार्थ मी आता 31 डिसेंबर घेतली. नंतर त्याचं फायनल इंटरप्रिटेशन काय होतं, ते लोक नॉर्मल होते म्हणून त्याला फायनलमध्ये नॉर्मल केलं. नंतर ॲड टेस्ट. हे अशा पद्धतीने या ठिकाणी एक्सरे चेस्ट हा ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला इंटरप्रिटेशन हे आलं एक्सरे चेस्टचं नॉर्मल. आता आपण बॅकमध्ये जायचं आहे. बॅक म्हणजे परत मागे जायचं. मागे गेल्यानंतर सगळ्यात खाली आउटकम जे आहे, तर त्या आउटकमला आपल्याला केस आपल्याला त्या ठिकाणी ती क्लोज करायची आहे. निळ्या पट्टीवर आपण क्लिक केलं, ही केस आपली क्लोज झाली. आता जिथे आपण ते आउटकमचा शब्द होता त्या ठिकाणी खाली रिओपन असा शब्द आलेला आहे, तर ते रिओपनमध्ये न जाता उजव्या हाताला आपण ॲड न्यू एपिसोडमध्ये जायचं. हे उजव्या हाताला प्लसचं चिन्ह दिसतं आहे, तर ॲड न्यू एपिसोड त्याच्यावर आपण गेलो. आता इथे काय आहे, टाईप ऑफ केस, ॲक्टिव्ह केस आपलं फाइंडिंग आहे. नंतर नेक्स्टमध्ये गेलो. फक्त नेक्स्ट आपण केलं की आपली सगळे पेशंटची माहिती ऑलरेडी भरलेली आहे त्या ठिकाणी. फक्त आता हेल्थ फॅसिलिटी आपली कोणती आहे, जी आपली आरोग्य हेल्थ फॅसिलिटी आहे, त्या हेल्थ फॅसिलिटीज आपण या ठिकाणी नाव टाकणार आहे. खामगाव जो तालुका आहे, तर आपण खामगावचा असल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा खामगाव तालुका केलं. मग हेल्थ फॅसिलिटी खामगाव तालुक्यातल्या या ठिकाणी शो होतील, आपल्याला दिसतील. इथे हे दिसतं आहे अंतरज, गणेशपूर, पळशी, भालेगाव, गणेशपूर, हिवरा आणि मग आयुर्वेदिक डिस्पेन्सरी माझं असल्यामुळे त्या ठिकाणी मी ते आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचा ऑप्शन घेतला. आता गाव, आता हे अंडर येणारे जे गाव आहेत, तर भंडारी, बोराखेडी. आता याच्यात एक गाव शो होत नाही माझ्यामध्ये, म्हणजे बोरजवळ नाव शो होत नसल्यामुळे मी ते
टाईप करून पाहिलं पण ते त्या ठिकाणी आलं नाही. म्हणून मी एक माझ्या याच्या सेंटरमध्येच असलेलं दुसरं गाव टाकून पाहिलं, ते पण शो झालं नाही. मग जे माझ्याकडे दिले, मला ज्या सूचना आपल्यावरून दिल्या आहे, तर ते माझ्या उपकेंद्रातलं गाव एक भंडारी नावाचं गाव याच्यामध्ये शो होते आहे. ते गाव मी टाकलं, नेक्स्ट केलं, रुरल, परत नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आपल्या या ठिकाणी सिम्पटम, तर हे काही चेस्ट पेनचे वगैरे काही सिम्पटम नाही आहे. ते पेशंटला कफ, नाईट स्वेट असं कुठलं तरी एक असं तुम्हाला चिन्ह त्या ठिकाणी टाकावं लागेल. रात्री घाम येतो बा किंवा कफ खोकला काही आहे, तर आपल्याला सिम्पटम कुठलं तरी टाकावं लागेल. आपण डन केलं की त्यानंतर अर्बन की स्लम की पॉप्युलेशन आपल्याला व्यवस्थित टाकावं लागेल. याचं साधं आपण जे साधे लक्षणं असतात की पॉप्युलेशनमध्ये काय, की आपले अर्बन आपला एरिया नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोणता एरिया टाकावा लागेल की ज्या ठिकाणी आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी COPD हे वरती जे दिलेले आहेत, ब्रॉन्कियल अस्थमा आहे, कॅन्सर, असं कुठलं तरी कप कोल्डशी रिलेटेड किंवा जे TBमध्ये आपण सिम्पटम टाकतो तशा टाईपचं आपण टाकायचं. अर्बन स्लमचं मी त्या ठिकाणी डिलीट मारलं, डन केलं. आता HIV बाबतीतलं स्टॅटस आहे ते आपल्याला आपण एन करायचं. आता टेस्ट, उजव्या हाताला निळ्या रंगावरती गेलो, टेस्टमध्ये आपण प्लस करायचं. आता नव्याने आपण ह्या पेशंटला आपल्याला एक्सरे चेस्ट आपल्याला टाकावं लागेल. TB स्क्रीनिंग, टाईप ऑफ केस, न्यू, टेस्ट टाईप एक्सरे चेस्ट, नेक्स्ट, टेस्टिंग लॅब GH खामगाव, प्रेझेंट, नेक्स्ट. या पद्धतीने ही माहिती आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे असं याला म्हणता येईल. धन्यवाद.